उत्तर मुंबईत यावेळेस चित्र बदलेल. यावेळेस भाजपा नाही तर काँग्रेसचे आकडे जास्त असतील, हा विश्वास व्यक्त केलाय राजपती यादव यांनी. आज बृहन्मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाली असून यामध्ये सर्वांचं लक्ष लागून राहिला. उत्तर मुंबईमध्ये खासदार भाजपाचा असला, आमदार भाजपाचा असला तरी सुद्धा यावेळेस नगरसेवक मात्र काँग्रेसचे असतील, असा आत्मविश्वास राजपती यादव यांनी व्यक्त केला. बूथ लेवलवर आपलं काम चालू आहे आणि मुंबईच्या कमिटी आहेत ते डिक्लेअर केलेल्या आहेत आणि बूथवरची तयारी आहे. आपण बघितलेलं असेल की इलेक्शन डिक्लेअर होण्याच्या अगोदर और जे लॉटरी याच्या अगोदर जेव्हा आपण फॉर्मच्या जे इंटरेस्टेड आहे फॉर्म घ्या, 1053 फॉर्म लोकांनी घेतलेले आहेत. 227 वॉर्डमध्ये 1053 लोकांनी फॉर्म घेतलेले. आम्ही खूप एकदम व्यवस्थित चांगली तयारी आमची सुरू आहे. मला असं विचारायचं आहे की त्यांच्याकडे 3 इंजिनची सरकार आहे. MP त्यांच्या, MLA त्यांच्या, प्रभाग समिती त्यांचे. एक डेव्हलपमेंटचं काम तरी दाखवत नाही. उत्तर मुंबईमध्ये काय विकास केलेले आहेत, हॉस्पिटल नवीन ओपन केलेले आहेत का, शाळा जे बेटी बचाव बेटी पढाओच्या नारा देतात त्या मुलींसाठी एक कॉलेज तरी ओपन केलेले आहेत का, हा सुख सुविधा दिलेल्या आहेत का, लोकांसाठी विशेष स्पेशल ट्रेन वगैरे काय सुविधा दिलेल्या आहेत, केल्या काय आहे ते काम तरी ट्रॉफिक तसंच आहे. महागाई दुप्पट तिनपट झालेली आहे. सोनं चांदी आहे, सोनाला क्रॉस केलेला आहे आणि जे सांगतात ना आम्ही बहुमत आहे ते सिंगल डिजिटमध्ये राहणार आहे. सिंगल डिजिटमध्ये आमची जे पार्टीची मीटिंग झालेली आहे, सर्वांचं मत आहे, जे कार्यकर्ता ब्लॉक अध्यक्ष आहेत, मुंबई ऑफिसवर आहे, त्यांचं सर्वांचं मत आहे की आपण स्वबळावर लढू. नंतर जे डिसिजन मुंबई काँग्रेस किंवा आमचे वरिष्ठ निर्णय घेणार ते आम्ही सर्व मान करणार. पण आमची तयारी स्वबळावर लढण्याची आहे आणि 1053 फॉर्म आम्ही आमच्याकडून लोकांना घेऊन गेलेले आहेत आणि कालपासून परत आम्ही फॉर्म द्यावा. कारण असं आहे काही ठिकाणी ते लेडीज झालेली आहेत, OBC झाल्या, तर नवीन OBC झाला आहे तिकडे इंटरेस्टेड लोक आहेत. आज सकाळपासून खूप फोन आलेले आहे की फॉर्म केव्हा भेटणार, फॉर्मचा काय. तर 14 तारीखपासून आम्ही फॉर्मचं परत देत आहे. 2 दिवस फॉर्म देणार आहे, नंतर आपण ठरवणार.